तिने महापौरांनी आज बोलवलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया आणि सर्व पत्रकार मित्रांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी आज उपस्थित असलेल्या महापौर, उपमहापौर, मनपा आयुक्त, गटनेते, शहराध्यक्ष श्री राजूरकर, गटनेते, शिवसेना आणि भाजपाचे आणि सर्व सदस्यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना मला अतिशय आनंद आहे आणि मी महापौरांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं प्रथम मी मनपूर्वक अभिनंदन करतो की 100 दिवसाचा कृती आराखडा आज नांदेडच्या जनतेसाठी त्यांनी आज या ठिकाणी सादर केलेला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस भाजपाने निवडणूक झाल्यानंतर जी कामं आम्हाला हाती घ्यायची आहे त्या संदर्भातला जाहीरनामा लोकांसमोर आम्ही सादर केलेला आहे आणि आम्ही लोकांना काही आश्वासनही त्या निमित्ताने दिलेली आहे. हे करत असताना काही कामं ही तातडीने 100 दिवसात पूर्ण करण्यासारखी किंवा सुरू करण्यासारखी आहेत आणि काही कामं दीर्घकालीन आहेत. म्हणजे त्याला 3 वर्षाचा 5 वर्षाचा अवधी लागू शकतो, कारण त्याला निधी आणि ती कामं करायला जो कालावधी आहे अशा दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे तातडीने करणं आणि दीर्घकालीन योजना या दोन्ही गोष्टीचा आम्ही आज फक्त जी कृती आराखडा जो आहे तो पहिल्या 100 दिवसांमध्ये आपल्याला तातडीने काय काय हाती घेता येईल याबद्दल आपण त्या कृती आराखड्यामध्ये आमचा जो संकलनाम्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात मी वाहपाव याच्यामध्ये केलेला आहे. तर एक तर याची अंमलबजावणी आयुक्तांना सांगितलं आम्ही की याची अंमलबजावणी जी काही ठरलं त्याप्रमाणे झाली पाहिजे. संबंधित जे वॉर्ड ऑफिसर आहेत यांच्यावर डायरेक्ट जिम्मेदारी राहणार आहे की त्यांनी त्या प्रभागामध्ये एकेका वॉर्डाकडे मला वाटतं एका वॉर्ड ऑफिसरकडे, तर जोपर्यंत तिथे वॉर्ड ऑफिसर किंवा नियमसेवक काय म्हणतात इथे असेल संबंधित प्रभागापुरता त्या झोन मध्ये प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची डायरेक्ट जिम्मेदारी त्यांची राहणार आहे आणि त्याच्यावर नियंत्रण हे महापौर आणि लोकप्रतिनिधींचं राहणार आहे. हे काम ठरल्याप्रमाणे होतंय की नाही, ज्या ठिकाणी होतंय त्या ठिकाणी प्रश्नच नाही, त्याची प्रशंसा त्याचा सत्कार सुद्धा निश्चित करू आणि ज्या ठिकाणी होत नसेल त्यावर कारवाई, अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे या कामाला गती मिळावी आणि ही कामं निश्चितच पार पडतील अशा प्रकारची कामं त्यात आम्ही सुचवलेली आहेत. त्याचं डिटेल आयुक्तांनी प्रेझेंटेशन आपल्या समोर केलेलं आहे. शहराची वाहतूक नियंत्रण, स्वच्छता हा मोठा विषय आहे. त्याचबरोबर हे सगळं करण्याकरता आपल्याला कल्पना आहे की लोकसहभागाशिवाय शक्य होणार नाही. आमची विनंती किंवा जे आव्हान राहणार नांदेडच्या जनतेला या सगळ्या कामामध्ये लोकांचा मोठा सहभाग हा आवश्यक आहे. हे यशस्वी करायचं असेल तर स्थानिक नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये आवश्यक आहे.